सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा फायबरची भारतमाता मूर्ती उपलब्ध. प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदा सद्भावना तिरंगा केंद्रावर विविध तिरंगा साहित्य, मिठाई बरोबरच फायबरची भारतमाता मूर्ती विक्रीस उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती सद्भावना सेवा संघाचे दिव्यकांत गांधी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. 24 ते 29 जानेवारी या दरम्यान सद्भावना केंद्रावर तिरंगा वस्तू व मिठाई वितरण करण्यात येणार आहे. यंदा सद्भावना तिरंगा केंद्रावर 3.5 ते 4 फुटाची फायबरची भारतमाता मूर्ती उपलब्ध आहे. सद्भावना वंदे मातरम मंडळातर्फे प्रजासत्ताक दिन निमित्त एकता उत्सव कार्यक्रम सद्भावना तिरंगा बंगला इथं साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्र एकता सूत्र हाती घेऊन आम्ही स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन सणाप्रमाणे साजरे करा याचा प्रसार गत 34 वर्षापासून करत आहोत. केशव महाराज यांनी 25 वर्ष सद्भावना केंद्रावर अनेक चविष्ट मिठाई पदार्थ बनवून या राष्ट्रीय उत्सवाची गोडी असंख्य देशभक्तांना पोहोचवण्याचं कार्य केले. केशव महाराज यांचं निधन झाल्यानं यंदा केंद्रावर त्यांचा मुलगा दत्ता वाघमारे यांनी मिठाई बनवण्याचं कार्य हाती घेतलं आहे. मिठाई केंद्रावर ड्रायफ्रूट तिरंगा बर्फी, केशर लाडू, ड्रायफ्रूट मसाला चिवडा, शेव डाळ तसेच तिरंगा ध्वज, डायमंड तिरंगा अंगठी, बॅचेस, पितळी तिरंगा, अशोक स्तंभ घड्याळ, नकाशा, कापडी तिरंगा, हाताचे बँड, मफलर, कीचेन, पताका, तिरंगा स्टिकर, तोरण कॅप, तिरंगा टी शर्ट, तिरंगा ओढणी आदी अनेक वस्तू उपलब्ध आहेत. या पत्रकार परिषदेला ध्रुवेश गांधी, रोशन शेख, सोना गांधी, श्रुती गांधी, स्नेहा गांधी, नारायण छबरिया, प्रकाश लोढा, राकेश मालू, मयूर सोलनकर, जवदेव बाहेरमठ आदी उपस्थित होते. हे पहा, मी आता तुम्हाला बोललो ना, हा जमाना चलचित्राचा आहे, व्हिडिओचा आहे, फास्टचा आहे. हा ऐका, म्हणून मला ते वारंवार तोच विषय घेऊन स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन सणाप्रमाणे साजरी करा, साजरी करा, साजरी करा, गोडधोड खाऊन साजरी करा, एकमेकाला भेटून साजरी करा. आणि अशा प्रकारे हा पूर्ण भारतामध्ये जिथं फिरतो हाच विषय. म्हणून मी तुम्हाला म्हणलं की हा एकच माझ्याकडे विषय, एकता आणि आपली एकजूटता याच्यामुळे निर्माण होईल. त्या राष्ट्रीय सण आहे. आपण धर्माच्या निमित्ताने लाखो लोक गोळा होतात. आपलं धर्मराज्य आहे भारत. धर्माच्या खाली, सणाखाली सगळे लोक, तसं राष्ट्रधर्म हा राष्ट्रधर्म म्हणून स्वीकारला लोकांनी तर सगळे एकत्र येतील आणि एकत्र आले की मग आपले सगळे प्रश्न सुटतील. देशाला शक्ती मिळेल, महाशक्तिमान होईल, देश अखंड राहील. हे महत्वाचं आहे. 34व्या वर्षामध्ये आपण एक काम सुरू करत आहे. 34 वर्षापासून जवळपास 63व्या वेळेस हे काम बनवायचं. त्याबद्दल नेमकं काय सांगाल? सोलापूरला काय आव्हान करणार? बघा, सुरुवातीला जेव्हा मी चालू केलं 1993ला, त्यावेळेस लोकांना ही कल्पना तेवढी लगेच रुजली नव्हती. हळूहळू करता करता, जसं तुम्हाला बघता बघा, वाहनांमध्ये तिरंगा दिसतो, लोक बरंच मान देतात तिरंग्याला. हळूहळू इथं सुद्धा येणारी गर्दी वाढते. इथं येणारी गर्दी का बरं असते? देशभक्त. आपल्या सोलापूरची लोकसंख्या आहे भरपूर, पण देशभक्तांची संख्या खूप वाढली. हळूहळू लोकांना महत्व कळायला लागलं आणि माझ्या एकट्यामुळे नाही, अनेक प्रकार झाले. तर आता या 1993 पासून आतापर्यंत फार मोठा बदल झाला. लोकांच्या या देशभक्तीच्या माध्यमात देशभक्तीचा जो विषय आहे तो लोकांनी उचलून धरलाय, अनेक लोकांनी उचलून धरलाय. आता हा जो एकता उत्सव कार्यक्रम आहे तो कशा पद्धतीने 3 दिवसाचं आयोजन केलंय? या एकता उत्सवामध्ये आम्ही प्रथम काय करतो, ही ऑल ओव्हर इंडियामध्ये पॅम्पलेट पाठवतो. जे मी पॅम्पलेट लिहिलेलं आहे ते ऑल ओव्हर इंडियामध्ये पाठवतो. हा पहिला प्रसंग असतो. त्यानंतर आपले 24 ते 26 हे केंद्र चालू होतं. त्यानंतर ही गोडी सर्वांना मिळावी तर या ठिकाणी जेवढे मोलकरीण बाई आहेत, ड्रायव्हर आहेत किंवा हॉकर आहेत किंवा वॉचमन आहेत, त्या सगळ्यांना इथं 27 तारखेला त्यांना इथं वाटण्याचं काम होतं. त्यानंतर भाजी मार्केट त्या ठिकाणी वाटण्याचं काम होतं आणि त्याच्यानंतर अनाथ मुलं जे असतात त्या शाळांमध्ये किंवा आश्रमशाळेमध्ये तिथं वाटायचं काम होते. एकंदरीत कसं सगळ्यांना सम्मिलित करायचं. आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे. प्रश्न कसं झालेला आहे की मला मिठाई बनवायचं खूप अवघड झालंय, भयानक. जे मी आतापर्यंत 2-3 वर्षापर्यंत 170-180 ला खोबरं घेत होतो, आज 400 रुपये. कसं करायचं सांगा? मनुका तर काहीच नव्हतं. सर्वात स्वस्त म्हणजे
ड्रायफ्रूट मध्ये मनुका, बरोबर आहे. आज मनुका 480 रुपयाला बिजापूरवरनं आणले. आपण यंदा तुम्ही फायबरची मूर्ती पण आणलेली हा, ही फायबरची मूर्ती पण आहे. फायबरची मूर्ती आहे. हो, त्याचं कसं केलं नाही? ती 5,000 रुपयाची मूर्ती आहे. कॉस्ट टू कॉस्ट आहे. लोकांनी घ्यावं, म्हणजे त्याच्यामध्ये कुठला तुमचे मंडळ वगैरे असेल, काही कार्यक्रम करत असतील तर त्यांच्यासाठीचंही आहे. पण मी आता जे बाहेर बोर्ड लावलेला आहे, मला गेल्या 2 वर्षापासून 1.5-2 वर्षापासून खूपच नुकसान झालेलं आहे. याच्या अलीकडच्या जानेवारीला 2.5 लाख रुपये नुकसान झालं. माझ्या बेताच्या पलीकडे चाललंय, अजून जास्त वाढलंय नुकसान. त्यामुळे मी तिचं बाहेरही लावलंय. तुम्हालाही सांगतो, 1 मिनिटात सांगतो. नेमकं काय आव्हान करावं की प्रजासत्ताक तेच सांगायला लागलोय की मिठाई जे लोक येतात एवढे, त्यांना आता मी 50 रुपयाचं 60 रुपये करू शकत नाही. ते प्रत्येक घरामध्ये पोचावं म्हणून कॉस्ट तेवढीच ठेवलेली आहे. फक्त त्याच्यातलं मटेरियल जे आहे ते 200 ग्राम असेल तर 190 ग्राम होईल, 250 ग्राम असेल तर 230-240 ग्राम होईल. ते मी बाहेर बोर्ड लावलेलं आहे. तेवढं म्हणजे लोकांना असं होतं एकदम घेऊन येतात, 250 ग्राम नाहीये असं आहे. मग मला ती क्वांटिटी कमी करावी लागली आहे. तेवढं सहकार्य करावं लोकांनी. आणि या केंद्रावर अजूनही बऱ्याच लोकांना या केंद्राचं माहीत नाही. ते नवी पोलीस चौकीला पूर्वी केंद्र होतं तसंच समजतात, ते बंद झालं समजतात.